संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामाला असून पुढे ती जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे। काल संध्याकाळी 8च्या सुमारास पालखीने दिवे घाट ओलांडलेला आहे आणि त्यानंतर तिने सासवडकडे प्रस्थान केलेलं आहे। आज सोपान यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। सासवडवरून सोपानदेव यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि पुढे ती संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याबरोबर पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं सध्या दिवेघाट संपून सासवडमध्ये आगमन झालेलं आहे। सासवडचा काही टप्पा हा बाकी आहे। तत्पूर्वी दिवेघाट संपल्यानंतर पालखी ही दिवेघाटाच्या वरती या गावी विराजमान होते आणि तिथं अर्धा तास विसावाला थांबते। या जागेचं वैशिष्ट्य काय ते आपण जाणून घेणार आहोत। तुमचं नाव काय आणि पालखी या ठिकाणी वास्तव्याला विश्रांतीला का थांबते? माझं नाव बाबा जाधवराव आहे। मी इथला स्थानिक आहे आणि गेले 50 वर्ष मी इथं पालखीच्या दर्शनाला येत असतो। आम्ही सर्व गावकरी या आजूबाजूची लोक इथं पालखीचं स्वागत करतो आणि मोठ्या प्रमाणावर इथं लोक माझ्या अंदाजाने 1 लाख लोक जमत असतात दर्शनाला आणि हे अतिशय पवित्र स्थान आहे। इथनं 7 किलोमीटर आता पालखी मुक्कामाला जाणार आहे। शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांनी पण या पालखीला इथं येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि अनेक लोक इथं पालखीला दर्शनाला येतात कारण का खूप पवित्र भाग आहे। समुद्र सपाटीपासून आपण उंचावर आलेलो आहे आणि आजूबाजूच्या सातारच्या लोकांना इथं दर्शन सोपं आहे, सोलापूरच्या लोकांना सोपं आहे आणि घाट 3.5 किलोमीटरचा घाट चढून आल्यावर लोक विश्रांती करता इथं थांबतात। इथं वातावरण खूप प्रसन्न असतं, डोंगर दऱ्या अशा ह्याच्यात आहेत, सगळ्या डोंगरांवर लोक बसलेले असतात आणि लोक जन्मेशात माऊलीचं स्वागत करत असतात, गावकरी करत असतात आणि या असा 50 वर्षात एकदा पण नाही झालं की पाऊस नाही पडला।